मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सासरचं नाव सोनाली उमेश मांजरेकर तर माहेरचं नाव सोनाली अरविंद बावलेकर. नमस्कार. दादा आणि ताई, कसं छान वाटतंय हो की नाही? ओळख करून देणार का आधी? हे माझे बाबा. बाबा नमस्कार. आई नमस्कार. सासूबाई नमस्कार. सासरे नमस्कार. ते मिस्टर नमस्कार. काकी नमस्कार. नणन हो ती बहीण नमस्कार. दीर नमस्कार. जाव नमस्कार. वहिनी आणि बहीण सगळ्यांची आणि ओळख हा भाऊ. भाऊ सगळ्यात काय आपलाच आहे, घरचाच आहे हो ना. बाजूला असून त्याची ओळख शेवटी का करून दिली तुम्ही? बाजूलाच आहे ना. बाजूलाच आहे पण तुम्ही दोघेच भावंड? नाही आम्ही तीन भावंड. मोठी बहीण बरं नंतर हा आणि मग मी. तुम्ही 3 नंबर. हा मी सगळ्यात लहान. कसं होतं ह्या लहानपणी? कशा होत्या दादा? जाम मस्तीकर होत्या. लहानपणापासून एकदम खोडकर आणि मला भरपूर त्रास दिलाय लहानपणापासून. का हो? भरपूर त्रास म्हणजे चिंकुटे काढणे, म्हणजे मारणे, चिमटे काढणे, मारणे. आणि ही लहान असल्यावर लहान आहे माझ्यापेक्षा तरी पण भरपूर म्हणजे खोडकर आहे, म्हणजे मस्ती भरपूर हट्टी आहे. पण चिमटे काढणं हा काय तुमचा छंद? म्हणजे मला त्याला नख मारायला आवडायचं. तर त्याच्या तोंडावर पूर्ण मी नख मारून ठेवायची. लोक मला विचारायचे कांजणे आलेत का? एवढे चिमटे काढायचे? एखादी बहीण एखाद्या भावाला एवढे चिमटे काढत असेल तर घरातले काय सन्मानाने बघायचे तुमच्याकडे? काय करायचे? म्हणजे त्यांना माहितीच होतं की मी ह्याच्याबरोबर खूप मस्ती करते आणि याला चिमटे काढते रोज. दिसलं की समजून जायचं की मीच याला मारलंय. म्हणजे आम्ही दोघांनी भरपूर मस्ती केली लहानपणावर. आणि तिसरी बहीण बिचारी कशी होती? मोठी. बोला ताई, कसं काय लहानपणी हे दोघे कसे होते भावंड? खूप भांडखोर होते. भांडखोर? जास्त कोण भांडायचं या दोघांपैकी? भती सोनाली. तुमच्याशी पण भांडायच्या? हा. स्वभावच भांडखोर आहे का? बरं आधी मला सांगा, तुमचं लग्न अरेंज आहे की लव्ह आहे? लव्ह विथ अरेंज. आम्ही त्यांनी स्वतःहून जोडून घेतलंय. पण तुम्ही कधी लहान बहिणीला समजावलं नाही चिमटे काढून? समजावणे पलीकडे होती. का मस्ती का आहे? स्वभावच होतो माझा तुमचा न समजून घेण्याचा? नाही मस्ती करण्याचा. पण मला तुम्हाला तेच विचारायचं, ही मस्ती करत असताना आपल्या मस्तीमुळे आपल्या भावाला वेदना होत आहेत, चिमटे काढल्यामुळे त्याला दुखतंय वगैरे, असं कधी मनात यायचं? पण तो शांत होता ना खूप, त्याच्यामुळे दोघांमधला एक तर मस्तीखोर असणारच. नाही, तुम्ही मस्ती करत होता, तो शांत होता, पण आपल्या जो काही एक छंद होता लहानपणी चिमटे काढणे, त्याच्यातून कोण कोण सुटलंय का कोणीच नाही सुटलं? नाही, हा जास्त गिराईक व्हायचा त्याचा चिमटे काढण्याचा, बाकी कोणाला इतके काढायचे नाही. पण कशी होती ताई? हा पण प्रेमळ पण तशी होती. म्हणजे बोला आज तरी बोला बिचारे. म्हणजे आहे, म्हणजे मनमिळावू आणि प्रेमळ पण आहे म्हणजे तशी भरपूर. आणि अभ्यासामध्ये पण तशी, स्टडी पण तिचा चांगला आहे. कोणाचा? हिचा. आपल्या अभ्यासात कसं होतं? तो माझ्यापेक्षा हुशार आहे. अच्छा, तुम्ही जास्त हुशार. तो मॅथ्स मध्ये वगैरे पण खूप हुशार आहे, मला शिकवायचं. आणि त्या ताईंना? ती खूप जबाबदार आणि अशी पहिल्यापासून तिने स्वतःच अभ्यास केला. सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या अंगावर पहिल्या जास्त पडल्या, त्याच्यामुळे ती खूप समंजस अशी शांतच आहे पहिल्या. म्हणजे पहिल्यापासून? काय हो, एवढ्या समंजस कशा काय तुम्ही? स्वभावच आहे तसा पूर्वीपासून. पण मला सांगा, अशी ताई जर एखादा दिवस घरात नसेल तर मिस करायचा तुम्ही? हा, मिस करायचं. म्हणजे पूर्ण शांत वाटायचं घर पूर्ण एकदम, जेव्हा ती नसायची ना. आता पण ते आता नाही, आता म्हणजे आमचं जेव्हापासून लग्न झालंय तिथपासून थोडस शांत झालं. म्हणजे पण जेव्हा लग्न झालं तेव्हा पाठवणीचा एक क्षण असतो, माहितीये तुम्हाला? कसा होता तुमच्यासाठी? म्हणजे बेकार होतं, म्हणजे असा. परत त्याच्यानंतर कधीच मस्ती नाही, काहीच नाही असं. म्हणजे खूप त्याच्यानंतर आम्ही समजूतदार झालो कदाचित लग्नानंतर. पण मला सांगा, पाठवणीचा क्षण आठवल्याबरोबर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी का येतं? कायमची जाते ना घरातून. किती वेळा सांभाळून घेतलंय भावाने? तो समजूतदारच आहे, सांभाळून तर नेहमीच घेतो. आणि शांत स्वभाव आहे त्याचा खूप असा, म्हणजे असं प्रेमळ आहे खूप. म्हणजे मी जरी त्याला मारलं तरी तो मला मारणार नाही, असाच त्याचा स्वभाव आहे. आई काय हो, कसे होते दोघे काय? ती मस्तीखोर होती, तशी हाय प्रेमळ पण आहे. ते बद्दल सगळ्यात लहान आहे ना, ती जरा रागिष्ट होती. अरे पण लहान रागिष्ट तुम का केलं? कशामुळे? मी नाही केलं, ती आपोआप झाली. पण किती मिस करता मुलीला? खूप. तुमचे आई बाबा काय करायचे? फुलांचा व्यवसाय आहे. ठाण्याला छोटस दुकान आहे. बर. आम्ही मदत करायला पण जायचो बाबांना, म्हणजे सण असेल ना
हो, सण गणपती असलं, दिवाळी पाडवा तर असला, आम्ही दिवाळी, सगळी भावंडं दसरा. मदत करायला जायचो. म्हणजे उत्पन्नाचं साधन तुमचं हा व्यवसाय. हो, आज 40-44 वर्ष हाच व्यवसाय पण करतो. मला सांगा, आता तो खूप बहरलेला असेल, पण त्यावेळेला मिळणाऱ्या त्या तुटपुंज्या उत्पन्नामध्ये कधी काही कमी पडू दिलं नाही ना नाही, तुम्हाला? काहीच नाही, कधीच काही. काहीच नाही. जे मागाल ते मिळायचं. हो, बाबांनी कधी मारलं नाही ना? कधीच नाही मारलं. कधीच. आई बाबांनी मग दोघांनी शिक्षा काय असायची तुमच्याकडे? ओरडायचे फक्त, पण बाबा खूप स्ट्रिक्ट होते, त्याच्यामुळे बाबांना आम्ही घाबरायचो. ते घरी आले की घर शांत, पण मारलं कधीच नाही, दोघांनी पण नाही. नाही, त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. हो. येतात ना ते एकदम, माझी लहान मुलगी आहे ना, तिला सुद्धा एकदम म्हणजे खूप म्हणजे ह्याच्यानी करतात, एकदम आवर्जून जावर्जून. आज तुम्हाला सांगून आणले चांगलं बोलायचं. नाही नाही खरंच नाही, त्यांचा स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहेत भरपूर त्या. वहिनी समोर काही दहशत नाहीये माझी. नाहीये. तिच्यासोबत बॉन्डिंग खूप चांगलं आहे. आमची बॉन्डिंग खूप छान आहे आणि आम्हाला म्हणजे दोघींनाच कधी असं रस्त्याने तरी जात असलं तरी आम्हाला सख्या बहिणी समजतात. अरे वा. तर आमचा फेस पण सेम दिसतो. म्हणजे थोडा सिमिलर दिसतो असे सगळे म्हणतात, त्याच्यामुळे आम्हाला बहिणी समजतात. कोण अशी मला सून म्हणून समजतच नाही. मग तुम्ही रस्त्याने त्यांच्यासारख्या मस्ती करत? नाही नाही, मस्तीने. आमचा फेस पण सेम आहे, त्यामुळे आमच्या बिल्डिंग मध्ये पण सगळे म्हणजे त्या नसतील तरी मला ती आशाची मुलगी आली. अरे वा. मग मला सांगावं लागतं, मी मुलगी नाही, मी सून आहे. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? आमचे 4 वर्ष झाली. तुमचं कसं झालं? लव की अरेंज? माझं पण लव आहे. कसं काय हो? कसं जमतं हे तुम्हाला? कसं झालं? कुठे? कंपनीमध्ये. मी कंपनीच्या होतो ना, ती सेम त्याच कंपनीमध्ये होती. तुम्ही काय करायचा त्या मी कंपनीत? ऑपरेटर होती. चांगलं ऑपरेट केलं तुम्ही. तुमचे फोन त्यांच्याचकडे द्यायचे का? हा, म्हणजे मी ते म्हणजे QA ला होतो, फार्मास्युटिकल मध्ये QA ला होतो मी. बरं बरं. हां, मग ते आम्हाला यायचे ना क्वालिटी जेव्हा चेक करायला. हां, चांगली चेक केली त्याने. मी क्वालिटी बघूनच त्यांनी पसंत केलं ना. काय आई, काय मनापासून असताय. काय खुश झालेत एकदम, हो ना? आणि येऊन आहे ना खूप असे आमच्या मशीनला खूप पॉइंट्स पकडून न्यायचे. तुमच्याच मशीन? हा, माझ्याच मशीनला. हा, गेम होता सगळा तो. मला सांगा, इतक्या मशीन असताना याच मशीनकडे जाऊन लक्ष द्यावं असं का वाटतं? नाही, पण ती पण मस्ती करत होती तिथे पण. म्हणजे भरपूर ती म्हणजे ग्रुप असायचा ना त्यांचा, सगळं मस्ती असायची त्यांची तिथे पण. चला, अजून गप्पा मारायच्या आहेत, पण एक आव्हान आहे. ते आव्हान असं आहे की ताईला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून द्यायची, आणि ती देण्यासाठी एक पाटी असेल. त्या पाटीवर 3 चित्रपटांची नावं म्हणजे अक्षर उलटसुलट करून लिहिलेली असतील. त्यात एक चित्रपट तुम्ही अचूक ओळखायचा, अभिनय करायचा, आणि मग इकडच्या सगळ्या मंडळींनी तो जर ओळखला तर या माऊलीला आज तुम्ही आपल्या बहिणीला सोन्याची नथ झी मराठीकडून बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. तुमची वेळ सुरू होते आत्ता. एक गाडी बाकी अनाडी. अभिनंदन. चला, ताईंना आज सोन्याची नथ झी मराठीकडून दादांनी मिळवून दिलेली आहे. जावई बापू नमस्कार. नमस्कार. कसं बालपण तुमचं? बालपण ठाण्यामध्येच. आम्ही ठाण्यामध्येच राहायला होतो. घरी कोण कोण? मम्मी पप्पा, छोटा भाऊ, वाईफ आणि बहीण होती, लग्न झालं. वाईफ? नाही, भावाची वाईफ. अच्छा, म्हणजे वहिनी. हा, वहिनी. आणि बहिणीचं लग्न झालं, भावाचं पण लग्न झालं. आता 1-2 वर्ष झाली त्याचे लग्न. अच्छा, तुम्हाला वाईट वाटतंय? नाही ना. कंठ दाटून आला होता. पण बालपण मस्त. आई बाबा काय करायचे तुमचे? पप्पांचा बिझनेस होता आणि आई हाऊसवाईफ, घरीच असते. तुम्ही कसे होता लहानपणी? माझ्यासाठी मी शांत होतो, त्यांच्यासाठी ते सांगते. बोला. तो शांत नाही, तो खोटं बोलतोय, भरपूर मस्ती करायचो. त्याच्या कंप्लेंट्स आमच्याकडे घरी यायच्या आणि दुसऱ्यांवर नावं टाकायचा. तो स्वतः मस्ती करा आणि दुसऱ्यावर नावं टाकायचं, ही त्याची खासियत आहे. ती व्हायचं असं की मी होतो अराउंड 1-2 वर्ष मागे माझ्या बहिणीच्या. आमची तिघांची शाळा एकच, आणि माझ्यापेक्षा 2 वर्ष भाऊ मागे. अच्छा, सगळ्यात मोठं कोण? बहीण मोठी. तुम्ही मोठ्या? हो. मग दादा? मी 2. मग तुम्ही 2 नंबर, ते 3 नंबर. बरं. हा, मग सो आता मी समजा एक्झाम्पल, मी जर आता 5वीला आहे तर तो 3रीला आणि ती 7वीला. आणि दोघांमध्ये जर म्हणजे शाळेत काही इश्यू झाला किंवा काही भांडणं झाली किंवा काही झालं ना, की माझ्या कंप्लेंट्स त्या दोघांकडे जायच्या. त्या दोघांकडे त्यांच्या मतलब पॅरेंट टीचर्स कडून त्यांच्याकडे जायच्या. मला ह्याच्या वर्गामध्ये की उमेश मांजरेकरची बहीण, तिने ह्याच्या वर्गात या,
आणि मग मला ऐकवायचे की बाई तुझा भाऊ खूप मस्ती करतो, जरी मम्मी पप्पांना सांग घरी, तू समजव, तू मोठी आहेस ना, तू शांत, तो का असा. मग तुम्ही कधी सांगायचं नाही? खूप सांगायचे मी घरी येऊन. एक वाक्य मला जरा खटकला. काय? तू शांत आहेस, मग तो का असा? आम्ही माझं पण सांगून घेतो त्याच्यामध्ये. स्वतःच आपलं लगेच मी शांत. बरं आता मला सांगा, मग तुमची ओळख कुठे झाली? आमची कॉलेजमध्ये, आम्ही दोघंही एकाच कॉलेजला होतो. ॲक्च्युली मी 1 वर्ष यांच्यापेक्षा आधी होतो. 2 वर्ष. 2 वर्ष. हा 2 वर्ष. 2 वर्ष आधी म्हणजे सिनियर होता? सिनियर, मी सिनियर होतो. बरोबर. मग आणि ओळख झाली. कशी ओळख झाली? यांची एक कझिन सिस्टर माझ्या बरोबर होती. सो ती ओळख एक झाली. ओळख झाल्यानंतर मग ती कमी आणि इथे ओळख जास्त झाली. काय 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 हे काय काय नाही माहित नाही, त्याला इंटरेस्ट असेल कदाचित. पण पण त्यांनी कशी माझा नंबर, तिच्याकडून नंबर घेतला हा. आणि मला कॉन्टॅक्ट केला. तुम्हाला फोन केला? हा, व्हॉट्सअपवर. त्या टायमिंगला व्हॉट्सअप नवीन जस्ट जस्ट होतं. मग ओळख झाली आमची. पण पहिला आणि- मेसेज आल्यावर तुम्ही लगेच तो डिलीट करून टाकायचा किंवा बघायचं नाही नाही, ओळखीचा होता तो माझ्या. 3 दिवस इग्नोर केलेला तिला. आणि त्याचा डीपी जो आहे ना, तो ग्रुप फोटो होता, त्याच्यामुळे कोणी मेसेज केला हे मला कळालंच नव्हतं. बरोबर. म्हणून मी रिप्लाय केला. ऑलमोस्ट बरं, हे तंत्र त्यापूर्वी कुठे अवलंबलं होतं का असं आपलं? फर्स्ट अँड लास्ट. हो का तुम्ही हसला? मी आपलं विचारलं, बाबा मला प्रश्न पडला, कारण हे कसं काय म्हणजे ना, फर्स्टच आहे. मला वाटतं ती तेवढीच फर्स्ट डेअरिंग केली असेल. तीच त्यांना भारी पडली. असे एक्सप्रेशन नाही, भारी पडली, भारी पडली. नाही, ती कधी म्हणाली? तो पण दम देऊन विचारते बघ. पण मला सांगा, मग तुम्ही जेव्हा ते मेसेज पाठवले, तिसऱ्या दिवशी काय उत्तर आलं? रिवर्ट फक्त हाय करून आला. हाय, बस तेवढं. बाबा सासरे बुवा केवढे हसतायत. हा? कारण कारण त्यांना सगळ्यांना खरी लव्ह स्टोरी आताच कळते. आज कळते. आम्ही इतके दिवस असं ओपनली कधी सांगितलंच नाही. म्हणजे आमच्यात आहे ना, प्रपोज हा कोणी कोणाला केलाच नाही. सासरे बुवा तुम्ही इतके मनापासून हसताय, काय सांगणार आपल्या लेकाबद्दल? आता लेखाबद्दल त्यांनी प्रेम केला आणि मी नंतर अरेंज करून दिला. मी त्यांच्या घरी जाऊन रीतसर बोलणी केली. बरोबर आहे. आणि आमच्या हिशोबाने लग्न करून दिलं. पण हा मुलगा कधी प्रेम करेल असं वाटलं होतं तुम्हाला? आता मुलगा बापाचा मुलगा, बाप कसा होता त्याचा मुलगा. तुमचं पण लव्ह मॅरेज आहे? नाही, आम्ही ठरवून गावात जाऊन ठरवलं, नाही लग्न केलं आम्ही. नाही, पण एक मिनिट जरा त्या आईकडे द्या. आता बोला, काय हे काय ऐकतोय आम्ही? हा, ते खूप जॉली आहे तसे. ते कळतच आहे त्यांच्याकडून. आई सांगा, हा सांगा, काय ते खरं सांगा. तुमचं कसं प्रेम झालं? आमचं प्रेम नाही. आता प्रेम खूप आहे ना. आमचं किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला किती वर्ष झाली? 35 वर्ष झाली. 35 वर्ष. 35 वर्ष झाली, ते प्रेम कुठे झालं म्हणतायत आता? आता खूप प्रेम आहे. पण अरे पण हे तुम्ही बोलताय, त्या कुठे बोलताय? काय आई सांगा. खूप प्रेम करतात, खूप प्रेमळ आहेत. आम्ही कधी भांडत नाही, काय नाही. कधीच नाही चिडत त्या? कोण? या त्या बोलल्या ना आता. नाही, चिडत नाही, पण डोळ्यावरून पण बघणार. आम्ही शांत. घाबरतात खूप. ऐकायला घाबरावच लागतो. तुझं नावावर घाबरत नाही? घाबरतो ना. अरे ह्यांचं आपापसाच चाललंय. आमचं फ्री वातावरण एकदम करा. हा, ते तसंच एकदम पाहिजे. जॉली आहेत. आता लग्न होऊन किती वर्ष? 5 वर्ष झाली. कसं काय वागणं त्यांचं? वागणं म्हणजे जेवण उत्तम, 1 नंबर.
मी तिची छोटी जाऊबाई. माझं लग्न आत्ता 2 वर्षापूर्वी झालं, पण मी या घरात आल्यानंतर मला सोनालीने खूप जास्त कम्फर्ट केलं. म्हणजे सासरी आल्यानंतर जे दडपण असतं ते तिच्यामुळे मला थोडं कमी झालं, कारण का आम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करतो एकमेकींशी बोलताना. दिराकडे द्या. वहिनीबद्दल दिराचं काय म्हणणं आहे? वहिनी माझी चांगली आहे, खूप स्वभाव वगैरे तिचा खूप चांगला आहे. मेन तर मला तिचं जेवण खूप आवडतं, खूप छान जेवण बनवते ती. माझी वहिनी खूप भारी आहे. म्हणजे मला काय जेवण करायचं असेल ना, काय जमत नसेल तर मी वहिनीला विचारते. मम्मीसारखी आहे माझ्या ती. दोघेही खुश आहात? हो. असेच हसत राहा. पण या हसता हसता एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी, आणि ते जर आव्हान तुम्ही पूर्ण केलं तर या माऊलीला आज तुम्ही तन्मणी मिळवून देणार. पण त्यापूर्वी उखाणा घ्या. तांब्याच्या पळीवर नागाची खूण. तांब्याच्या पळीवर नागाची खूण. उमेशरावांचं नाव घेते. बावलेकरांची लेक आणि मांजरेकरांची सून. आणि आता हा खेळ, यामध्ये एक तुम्हाला एन्व्हलप देणार. त्या बंद एन्व्हलपमध्ये जे लिहिलेलं आहे ते तुम्ही चित्र काढायचं, आणि तुम्ही काढलेलं चित्र जर या सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला तुम्ही आज तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. चला बघूया काय होणार. यांना न दाखवता फक्त एकट्याने बघायचं. तुमची वेळ सुरू होते आता. बोलू नका. चिमणी कोणी ओळखली? चिमणी ही चिमणी आहे. तुम्ही हे सगळं कसं काय ओळखता? चिमणी बिमणी हुशार आहे ती खूप. पण अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळवून दिला. अभिनंदन. तुम्ही आणि तुमच्या वहिनी यांच्यामध्ये बघणार आहोत कोण जिंकणार पैठणी, आणि आजच्या या खेळात कोण पैठणी जिंकणार बघणार आहोत. या माऊली सासरी पैठणी घेऊन जाणार की ही वहिनी ती पैठणी आपल्याच घरी ठेवणार? खेळ सोपा आहे. ज्या ठिकाणी आत्ता उभे आहोत काही वेळात तिथे बसता येईल, खुर्ची देणार आणि मग खेळाला सुरुवात करणार. जर तो चेंडू एक टप्पा पडून पहिल्या म्हणजे 2 जे आपण षटकोनी बॉक्स ठेवलेले आहेत त्या 2 षटकोनी बॉक्सपैकी पहिल्या बॉक्समध्ये जर का तो चेंडू गेला तर 10 गुण, दुसऱ्या बॉक्समध्ये गेला तर 20 गुण. दोघींनाही 10 संधी, आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण जिंकणार पैठणी. आतापर्यंत तुमची गुणसंख्या आहे 10. आता ह्या बघा. 20, 40, 50, 60, 70, 30, 50, 70. आणखी दोघींनाही प्रत्येकी 5 संधी, आणि आता या 5 संधीमध्ये काय होणार बघूया. वीस, 30, 20, 30, आणखी 3 द्या. 20, 20, अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या काजल वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सोनाली वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
सासरी निघताना ताई होम मिनिस्टरची आठवण आपल्या आईकडे देऊन आशीर्वाद घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला निघणार आहे. त्या संपूर्ण कुटुंबाला आणि हो आपणा सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात.